इयत्ता पहिली, विषय मराठी, अक्षर द. द अक्षर असणारे चित्र पहा, नाव सांगा. द अक्षर गिरवा, लिहा, म्हणा. नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्वजण? मजेत आहात ना? आपले सर्व व्हिडिओ पाहताय ना? पाहायलाच पाहिजेत. नियमित अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. मुलांनो, आज आपण आपल्या पहिल्या इयत्तेमधील भाषा विषयातील पुढील अक्षरांचा सराव करणार आहोत. पुढील अक्षराची ओळख करून घेणार आहोत. आजचे अक्षर आहे द. आजचे अक्षर आहे द. मुलांनो, आज आपण द अक्षरासंबंधीचे चित्रे पाहणार आहोत. त्या चित्रांची मला तुम्ही अचूक नावे सांगायची आहेत. त्यानंतर आपण ती नावे आणि ते चित्रे दोन्ही एकाच वेळी पाहणार आहोत. त्यानंतर आपण त्याचे वाचन देखील करणार आहोत. नंतर आपण द अक्षर शब्दामधील शोधणार आहोत. त्या द अक्षराला गोल चिन्ह देखील करणार आहोत. नंतर आपण द अक्षर हे लिहायचे कसे, गिरवायचे कसे, म्हणायचे कसे, त्याचे टप्पे कोणते आहेत लिहिण्याचे हे पाहणार आहोत. चला तर प्रथम आपण द अक्षरासंबंधीचे चित्रे पाहूया. फळ्यावर मी तुम्हाला ती चित्रे दाखवत आहे. त्या चित्रांची अचूक नावे मला तुम्ही सांगायची आहेत. दगड, दौन, दळण, दादा दीदी, दाट, दिवा, दिवस, दीपावली, दुकान, दुपार, दूध, देवघर, देऊळ, देश, देव, देवी, दोरी, दोडका, दौत, दौड, दिंडी. शाबास मुलांनो, तुम्ही द अक्षरासंबंधीची चित्रे पाहिलीत आणि त्यांची अचूक नावे मला सांगितली आहेत. मुलांनो, ते चित्र आणि पुन्हा त्याची नावे दोन्ही एकाच वेळी आपण फळ्यावर पाहूया आणि त्यांचे वाचन करूया. दगड, दोन, दळण, दादा दीदी, दात, दिवा, दिवस, दीपावली, दुकान, दुपार, दूध, देवघर, देऊळ, देश, देव, देवी, दोरी, दोडका, दौत, दौड, दिंडी. खूपच छान मुलांनो,
तुम्ही मुलांनो आता द अक्षरासंबंधी चित्रे आणि नावे अचूक सांगितलेली आहेत. मुलांनो आता फक्त आपण ती शब्द पाहूया आणि त्या शब्दामधील द अक्षर शोधूया. त्या द अक्षराला शोधून तुम्ही त्या द अक्षराला गोल चिन्ह करायचे आहे. दगड, द दोन, द दळण, द दादा दीदी, द दात, द दिवा, द दिवस, द दीपावली, द दुकान, द दुपार, द दूध, देवघर, देऊळ, देश, देव, देवी, दोरी, दोडका, दौत, दौड, दिंडी, खूपच छान मुलांनो, तुम्ही शब्दामधील द अक्षर खूपच चांगल्या पद्धतीने ओळखले. मुलांनो तुम्हाला आता द अक्षराची ओळख होत चाललेली आहे. हे द अक्षर लिहायचे कसे, द अक्षर लिहिण्यासंबंधीचे टप्पे किती आहेत, कोणते आहेत आणि कसे आहेत हे आता पाहूया. फळ्यावर तुम्हाला द अक्षर लिहिण्यासंबंधीच्या सूचना पाहायला मिळतील, क्रम पाहायला मिळेल. त्या क्रमानुसारच ते द अक्षर लिहायचे आहे. लिहिता लिहिता ते द अक्षर वाचायचे देखील आहे. त्याचा उच्चार द असा करायचा आहे. पहा, फळ्यावर तुम्हाला ज्या सूचना पाहायला मिळतात तशाच पद्धतीने ते द अक्षर लिहा, वाचा. द अक्षर लिहिण्याची पद्धत असा देठ, पाठ, पाठ आणि गाठीनंतर शेपूट, त्यानंतर वर शिरोरेषा द. पहा, द अक्षराचे एकूण टप्पे आहेत 3. हा पहिला टप्पा देठ. ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये असा अर्धगोलासारखा पाठ, त्या पाठीलाच आपण अशी गाठ काढून त्यालाच आपण एक शेपूट काढायची आहे. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये वर शिरोरेषा देऊन द. पहा, पहिला टप्पा देठ,
दुसऱ्या टप्प्यामध्ये अर्धगोलाकृती पाठ, या पाटीलाच छोटीशी गाठ, गाठीनंतर छोटीशी शेपूट. हा दुसरा टप्पा पूर्ण झाला. तिसऱ्या टप्प्यामध्ये शिरोरेषा. द असा उच्चार करायचा आहे. पहा पुन्हा एकदा. देठ, पाठ, पाठीलाच गाठ, गाठीलाच शेपूट आणि वर शिरोरेषा द्यायची आणि उच्चार द. पहिला टप्पा देठ, दुसऱ्या टप्प्यामध्ये पाठ काढून त्याला गाठ, गाठीनंतर अशीच गाठ खाली ओढत शेपूट, वर शिरोरेषा देऊन अक्षराचा उच्चार द. पहा, देठ हा पहिला टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये अशी अर्धगोलाकृती पाठ आणि ह्या पाठीलाच गाठ आणि गाठीलाच खाली शेपूट. हा दुसरा टप्पा पूर्ण. वर शिरोरेषा. पहा, देठ, देठ पाठ, पाठीलाच गाठ, गाठीलाच शेपूट. हा दुसरा टप्पा पूर्ण होतो. वर शिरोरेषा देऊन तिसरा टप्पा पूर्ण करून द असा उच्चार करा. द 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 द. खूपच छान मुलांनो. आज आपण द अक्षरासंबंधीचे चित्रे पाहिलीत, त्या चित्रांची नावे सांगितलीत, द अक्षराचे वाचन करून त्यातील द अक्षर शोधले, द अक्षर लिहायचे कसे, त्याचे टप्पे कोणते आहेत हे शिकलो. मुलांनो, तुम्ही आज आपल्या वहीमध्ये किंवा आपल्या पाटीवर हे द अक्षर पूर्ण पान भरून किंवा पाटी भरून लिहायचे आणि त्याचा फोटो काढून आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पाठवायचा. धन्यवाद.